विदर्भातून आलेले आहेत, जे पुण्याचे प्रतिनिधी, आमचे नाशिकचे, हे सगळे लोक इथे आलेत। निवडणुकीचा त्या ठिकाणी काय परिणाम झाला, अशा पद्धतीचे निकाल काय कसे लागले, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट होती आणि तो आढावा आज सन्माननीय राजसाहेबांकडून तिकडच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून घेतला। तिथे काय काय परिस्थिती होती त्या विभागांमध्ये ही संपूर्ण त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाईल। साहब, आप जैसे हिंदी में जानना चाहेंगे आज विधानसभा मनसे लढवणार का, स्वबळावरती लढवणार का, का दोन वेळा जशी पाठिंब्याची भूमिका जाहीर केली आहे तशीच विनंती केल्यावरती मनसे मागे याला जोडून की या पाठिंब्याच्या बदल्यात महायुतीत सहभागी होऊन महायुतीचे हात बळकट करणार का? असं आहे की साहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला। सन्माननीय राजसाहेबांचा जो आदेश असतो तो आदेश हा आमच्या महाराष्ट्र सैनिकांसाठी अंतिम असतो आणि त्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्यानंतर आमच्या सर्व महाराष्ट्रभरच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्या पद्धतीने महायुतीसाठी काम केलं। त्यांना पाठिंबा होता तो त्यासाठी चांगल्या प्रकारे सगळ्यांनी काम केलं। आता प्रत्येक निवडणुकीला आमचा पक्ष म्हणून आम्ही काही निर्णय घेत असतो, ते प्रत्येक वेळेला अगोदरच्यासारखे असतील असं मानण्याची काही आवश्यकता नसते। त्या वेळेला पक्षासाठी, पक्ष पुढे नेण्यासाठी जे काही योग्य वाटतं ते राजसाहेब करत असतात आणि यापुढेही करत राहतील। त्यामुळे आज सगळा आढावा घेतल्यानंतर पुढची रणनीती काय हे नजीकच्या भविष्यकाळामध्ये आम्ही ठरवून तुमच्या पुढे येऊ। पण ठाम आहात तुम्ही विधानसभा लढवाल त्याची काही? असं आहे की 100% आम्ही लढवणार आहोत। यापुढच्या सर्व निवडणुका हे गेल्या वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावेळची रणनीती काय असेल, स्वबळावर असेल, युतीमध्ये असेल, हे त्यावेळेला तुम्हाला कळेल। आत्ता आज फक्त मुख्यत्वे करून संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी तिकडच्या स्थानिक परिस्थिती काय होती, तिकडच्या मतदानाची आकडेवारी, हे सगळं मिळवण्यासाठी आजची बैठक होती आणि त्यामध्ये साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे। याच्यानंतरची रणनीती ते आपल्याला सांगतील। सर, महायुतीचे जे निकाल आले, खास करून मुंबईतले निकाल जर पाहता, कारण की मुंबईमध्ये जे ठाकरे परिवार आहे ह्यांचं बळकट म्हणजे राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, हे राजकारणातले प्रमुख नाव आहे आणि ती जर परिस्थिती बघतात, उद्धव ठाकरे यांना कल जरा जास्त मिळालेला आहे असं दिसतं। याच्यावरनं राजकारण होताना दिसतंय। त्यावरती महाराष्ट्र निर्माण सेनाची पुढची भूमिका काय असेल, कारण की अद्यापही तुम्ही स्पष्ट केलं नाही, येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मुंबई नाही तर मुंबईसह पुणे, नाशिक आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळ्या ठिकाणचे पदाधिकारी, आमचे महत्त्वाचे पदाधिकारी आज इथे उपस्थित होते। त्यांनी त्या ठिकाणच्या निवडणुकीची संपूर्ण जी काही माहिती होती ती सन्माननीय राजसाहेबांना दिलेली आहे आणि त्या सगळी माहिती गेल्यानंतर त्यावरती पक्षाची पुढची रणनीती काय असेल ते योग्य वेळी आपल्या सर्वांना समोर येऊन सांगतील। या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी मीटिंग घेतल्या